नमस्कार. काल फेसबुकवर एक व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितल्यावर डोक्यामध्ये अक्षरशः तिडीक गेली. मनामध्ये विचारांचं काहूर माजलं. अतिशय वेदना झाल्या मनाला. व्हिडिओ एका शाळेतला आहे. प्रसंग असा आहे की एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकांना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ठोसे लगावलेत. कारण असं दिलंय त्या व्हिडिओमध्ये की त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला काहीतरी शिवीगाळ केली. कारण काही असेल, त्यातलं खरं काय खोटं काय आपल्याला काही कल्पना नाही. तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितला असेल तो. इथं चूक बरोबर, शाळा कुठली, शिक्षक कोण, तो विद्यार्थी कोण, काय घडलं नेमकं, ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. त्या वेगळ्या गोष्टी आहेत. मुद्दा इथे हा आहे की विद्यार्थ्याने शिक्षकाला मारहाण केली. हा तो मुद्दा आहे. आपण आपल्या मुलांना काय देतोय? आपण आपल्या मुलांवर काय संस्कार करतोय? मुलांवर संस्कार करायची जबाबदारी काय फक्त शिक्षकांची आहे? पालकांची नाही? आई वडील, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, शेजार पाजार जे कोणी ज्येष्ठ आहेत त्यांची या बाबतीत काहीच जबाबदारी नाही? आपल्या मुलांनी घरामध्ये आणि घराबाहेर कसं वागावं याविषयी आपण आपल्या मुलांना काय देतोय, काय शिकवतोय? आमच्या लहानपणी शिक्षकांना आदर्श मानत होते. आमच्या आईवडिलांनी हेच शिकवलं आणि शाळेमध्ये आम्हाला हे शिकवलं की आपल्या आईवडिलांना आपण आदर्श मानावं. थोडक्यात आई वडील आणि आपले गुरु शिक्षक यांना आदर्श मानून आपण पुढे जायचं आहे. हे लोक आपल्यावरती संस्कार करत असतात. शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन एक पिढी घडवतात, त्यांच्या माध्यमातून देश घडवतात आणि अशा शिक्षकांना आपण मारहाण करतोय. आमच्या लहानपणी हे दुर्मिळ होतं चित्र, पण आजकाल मात्र हे चित्र, या घटना सर्रास घडताना दिसत आहेत. आपल्या देशाचं भविष्य धोक्यामध्ये आहे. लक्षात आलं? शिक्षक हे केवळ विद्यार्थी घडवत नाहीत, देश घडवत असतात. अरे, काय खटकला असेल, चुकला असेल तर तुमच्याकडे प्रशासन आहे ना, ज्येष्ठ आहेत, वरिष्ठ मंडळ आहेत, त्यांच्याकडे जा, तुम्ही तिथे तक्रार करा, खरं खोटं माहीत करून घ्या. पण मारहाण केव्हाही चुकीचं आहे. एक शिक्षक म्हणून राहू देत, पण एक माणूस म्हणून मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.